नमस्कार भैया. नमस्कार. कुठला आहे भैया? मी गंगाखेडचा. गंगाखेड. स्टेशनवर. बर. आणि आता कुठे जाणार आहेत तुम्ही सध्या? सध्या तर आता कारखान्याला जातो, पण काही आणखीन ठिकाणं नाही. म्हणजे ठिकाणा माहिती नाही माहिती अजून, नाही. कुठं तोड करायची वगैरे काय माहिती नाही? तोड करायची वगैरे माहिती नाही. ओके. आणि काय रे, तू कुरकुरे खाताना दिसतोयस मला. जेवण नाही केलं तू? नाही, सकाळपासून जेवण नाही, काही नाही, असं थांबला. होय. अरे बापरे. अरे मग जिथं तोड करायला जायचं तिथं थोडंसं पुढे विचारून गेला असतं तर तिथं जेवण वगैरे बनवता आलं असतं ना रे? मग पण सकाळपासून आता ते मालकानं आणले, काय करा. होय. अजून पुढलं काही माहितीच नाही, सांगितलेलं नाही. माहिती नाही. बर. अरे मग दाद्या, तुझं वय काय आहे सध्या आता? माझं वय 19 वर्ष. 19 वर्ष. बर. आणि काही शिकला नाही का तू? शिक्षण झालेलं आहे, ITI झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे. बर. म्हणजे डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहेस तू? कंप्लीट केलेलं. बर. आणि मग डिप्लोमा कम्प्लीट केला आहेस तर मग कुठेतरी नोकरी वगैरे तू केला असतास की रे? नोकरी केल्यानं स्वतःच तेवढं जीव भागते, पण घर वगैरे भागत नाही. म्हणजे तुझ्या स्वतःचं पोट भरला असतं? स्वतःचं पोट भरलं असतं, घरची जिम्मेदारी कोण सांभाळणार? अरे रे रे. म्हणून या सगळ्यांची जिम्मेदारीसाठी तू यांच्या मागे आलास? बर. पण तुला असं वाटत नाही का की बाबा आपण आता हे जे काही ऊसतोडीचं आहे हे काम सोडून तुला नोकरी वगैरे करावीशी वाटत नाही का? मोप वाटते, पण काय करावं आता, वडिलाच्या मागे जिम्मेदारी आहे. म्हणजे वडील आता थकलेले असतील, वडील त्यांच्या मागे तुला हे करावं लागतं? त्याच्या मागे हे करावं लागतं. बर. मग दादा, तू आता किती दिवस घरी जाऊ शकत नाही रे? ते आता कारखान्याचा पट्टा पडेपर्यंत घरी जाऊ शकत नाही. कारखान्याचा पट्टा पडेपर्यंत म्हणजे साधारणतः 3-4 महिने? हो, 4-5 महिने. अरे बापरे. बरं. आणि आता तुम्ही राहण्याचंच कुठं तुमचं आता कसं असते, राहण्याची सोय कशी करताय तुम्ही? राहण्याचं लई अवघड आहे, कुठेही कॉपी करून राहावं लागतंय. इचूकेड्याचं अंधारात लई लाईट नसते कुठं. बर. पाण्याचं लांबून आणावं लागतंय. अरे, म्हणजे अंधारात लाईटीची वगैरे सोय नसते? लाईटीची सोय नसते, काही नसते. होय. आणि एवढ्या लहान लहान लेकरांना घेऊन तुम्ही तिथं कॉपी करून राहताय? हो. तिथं इच्छू किड्याचं वगैरे लय अडचणी असणार आहेत? लई अडचण आहे. होय. बरं दादा, ह्या गोड ऊसाची कडू कहाणी म्हणून तू काय सांगशील बरं आता? काय लेकरायला मोळ्या उचलत नाही. आणि ऊस तोडून आणखीन टालीत भरून कारखान्यापर्यंत न्यायची जिम्मेदारी आमची. ओके. म्हणजे ह्या लेकरांना, लहान लहान लेकरांना तुम्ही सोबत घेऊन काम करताय? हो. त्यांना बिलकुल म्हणजे काय अनुभव नसताना सुद्धा तेवढ्या अडचणीत तुम्ही याला घेऊन ऊस भरायचा, ट्रेलर मध्ये कारखान्यापर्यंत पोहोचवायचं, सगळं तुमच्याकडे राहतं? हो, हे सगळं गोड ऊसाची कडू कहाणी आहे.